नमस्कार, वेलकम बॅक टू रुजाज वर्ल्ड यूट्यूब चॅनल. मी पूजा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आम्ही निघालो आहोत एका खास रोड ट्रिपसाठी. म्हणायला गेलं तर ही ट्रिप थोडी अनप्लॅन्ड आहे, पण आमच्या बकेट लिस्टमधलं एक सुंदर डेस्टिनेशन पूर्ण करण्याची योग्य संधी. मी याआधी या ठिकाणी जाऊन आले, पण ऋषी आणि हृदयासोबत जाण्याची माझी पहिलीच वेळ. त्यामुळे ही ट्रिप आमच्यासाठी खूपच स्पेशल आहे, कारण यावेळी आम्ही एक लहानसं कुटुंब म्हणून सुंदर प्रवास अनुभवणार होतो. तर चला सुरू करूया आमच्या 3-4 दिवसांच्या रोड ट्रिपचा प्रवास. भरपूर आठवणी, सुंदर निसर्ग, मजा मस्ती, देवबाप्पाचे दर्शन आणि काही खास क्षण. लेट्स गो. आमच्या रिदूला ना विमान बघायला खूप आवडते. विमान दिसले का लगेच बाय सुरू होते, म्हणून मी तिला विमान दाखवत होते आणि तिचे बघा इकडे काय चालू होते. जरा झोपेच्या मोडमध्ये होते. इव्हिनिंगचे 6:30 वाजले आणि मॅडमला अजूनही झोप येते. आम्ही चाललो आहोत आमच्या ड्रीम डेस्टिनेशनला, आमच्या मोरू सोबत. आय लव्ह यू. कुठे चाललो आपण? गणपती बाप्पा, व्यंकटरमणा, गोविंदा. तर हा व्लॉग नक्की पूर्ण पहा आणि पुढे काय काय होतं हे आम्ही तुम्हाला दाखवू. स्टे ट्यून. सो आज आम्हाला कंप्लीट करायचा आहे 320 किलोमीटरचा हा प्रवास आणि आमचा पहिला मुख्य हॉल्ट असणार आहे अनंतपूरमध्ये, जो की आहे आमचे जे पहिले नेबर्स आहे ना त्यांच्या घरी. ते कुवेतला शिफ्ट झाले आता, पण ते त्यांच्या नेटिव्ह प्लेसला आले आणि आम्ही सगळेजण मिळून जाणार आहोत आमच्या मेन डेस्टिनेशनला देवबाप्पाच्या दर्शनासाठी. तर पावसाने सुद्धा हजेरी लावलीच होती. इकडे रिदूचे मस्त जेवण चालू होते आणि तिला बोर व्हायला लागलं, म्हणून तिला थोडेसे मोबाईलमध्ये पोयम्स लावून दिलेल्या. तर ती थोडी शांत राहिली आणि तिने जेवण पण केलं. बाय द वे, आम्ही ज्या ठिकाणी चाललो आहोत ना ते साऊथ इंडियामधील, इव्हन वर्ल्डमधील फेमस एक टेम्पल आहेत. तर ज्या ठिकाणी आम्ही चाललो आहेत ते ठिकाण तुम्हाला ओळखता येते का बघूयात. कमेंटमध्ये गेस करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आता आमच्या डेस्टिनेशनपासून जवळपास आम्ही 100 ते 150 किलोमीटर मागे आहोत आणि आम्ही आता चहाच्या ब्रेकसाठी थांबलो आहे. जस्ट पाऊस पडून गेला आहे आणि चहा अजून काय हवं आहे आयुष्यात. #चाय लवर्स. आमची छोटी हृदय ना तिच्या एका वेगळ्याच जगात असते. जिथे पण कुठे जाईल ना तिला तिथे देवाचंच मंदिर दिसते. लगेच देवबाप्पा करायचा असतो तिला. आणि तिची निरागस सवय पाहून ना आमच्या पण चेहऱ्यावर आपोआपच हसू येतं. ती पूर्ण प्रवास खरंच खूप मनापासून एन्जॉय करते. थोडासा त्रास तर देतेच आहे, कारण नवीन वातावरण, थोडासा प्रवास आणि पूर्ण टाईम टेबल बदलल्यामुळे जरा ती अनहॅप्पी. बाकी ती खरंच खूप ॲडजस्ट करते. टचवूड, आमच्या छोट्याशा गोड कुटुंबाला ना कोणाचीच नजर नको लागू देऊ. तिचं प्रत्येक हसू, तिचं प्रत्येक छोटंसं एक्सप्रेशन ना आमच्यासाठी खरंच खूप खास आहे. तर आता आम्ही अशा छोट्या छोट्या क्षणांमध्येच तर खरं आयुष्याची मजा आहे ना. मावशीच्या घरी हे त्यांचं घर आहे आणि त्यांनी आमचा खूप छानपणे पाहुणचार केला. मी तुम्हाला दाखवते त्यांचं घर. आणि हंबाला बघा रिदू कशी करते. हंबा पण होते इकडे. रिदूला खूप खूप आवडले ते ना, खूप खूप आवडले. रिदूने हात पण लावला. कशी बघती. ही फॅमिली त्यांनी खूप छानपणे आमचा पाहुणचार केला. थँक्यू अक्का. ओके. एक सांगावंसं वाटतं की त्यांनी खरंच आमचं खूप मनापासून आणि प्रेमाने आदरातिथ्य केलं. आणि मेन म्हणजे त्यांनी जेवणात पुरणपोळी बनवली होती. स्वयंपाक पाहून खरंच मन भरून आलं. घरापासून दूर असूनही एका क्षणासाठी घराची उणीव जाणवली नाही. साऊथ इंडियामध्ये ना काही लोक अशी भेटलीत ना आम्हाला की ती नाती आम्ही कायम जपून ठेवणार आहोत. टच थांबलेलो आहे जवळपास एक 100 किलोमीटर आलेलो आहे. दादानी गाडी ड्राईव्ह केली आणि मग आम्ही चांदमामा बघायला थांबलो. काय म्हणा चांदमामा, चांदमामा कुठे? हाँ एक और चाय देता. नहीं वो नहीं पिएगा. हाँ वही है. हाय म्हणा. कोणाकडे जात नव्हती. आणि अशा प्रकारे तब्बल 4 वर्षांनी मी आणि ऋषी, शैनी आणि तनिषला, दिदी आणि दादांना पुन्हा भेटलो. खरं तर आमची शेवटची साधारण 4 वर्षांपूर्वी भेट झालेली होती. त्यानंतर आम्ही पुण्याला शिफ्ट झालो आणि ते कुवेतला गेले. पण एवढ्या वर्षानंतरही आमच्यातलं प्रेम, आपुलकी आणि मैत्री तशीच कायम आहे. ते आमचे शेजारी होते, पण खरं सांगायचं तर ते आम्हाला कधीच फक्त शेजारी वाटले नाही. खरंच कधी ना रक्ताच्या नात्यांपेक्षाही आयुष्यात भेटलेली काही माणसं खरंच खूप जवळची होऊन जातात. अशी नाती देवाने दिलेली असतात आणि ती आयुष्यभर जपाविषयी वाटतात. आजही आमच्यात इतकी वर्षे झाली तरी कधीच वाटत नाही की आम्ही एका काळी शेजारी होतो. फक्त नेबर्स नाही, परंतु एकमेकांचे आता आम्ही फॅमिली, फ्रेंड्स आणि फॅमिलीच झालो आहोत. अजून
जवळपास आमचं लोकेशन आहे 140 किलोमीटर. जेवण झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो, पण यावेळी स्टेअरिंगची जबाबदारी दादांनी घेतली. ती अनेक वर्षांपासून कुवेतमध्ये असल्यामुळे तिथे लेफ्ट हँडेड ड्रायव्हिंगची सवय, पण भारतात राईट हँडेड ड्रायव्हिंग असल्यामुळे सुरुवातीला त्यांना थोडासा गोंधळ झाला, परंतु ऋषीने त्यांना व्यवस्थित गाईड केले, त्यामुळे प्रवास अगदी सुरळीत चालू होता. परत एक हॉल्ट घेऊन मस्त चहा घेतला आणि रिफ्रेश झालो. आता आम्ही निघालो होतो आमच्या पहिल्या डेस्टिनेशनकडे. बेंगळुरूमध्ये पुन्हा एकदा चहाचा ब्रेक घेतला आणि बेंगळुरूमध्ये एंट्री करताच गुगल मॅपने आम्हाला थोडंसं गोंधळात टाकलं आणि त्यामुळे जवळपास 30 किलोमीटरचं अंतर आमचं एक्स्ट्रा होऊन गेलं. तिथेच माझी मैत्रीण अक्षिता आणि शेला राहते. त्यांची आठवण झाली, परंतु मध्यरात्री पोहोचले असल्याकारणाने भेट झाली नाही. परंतु जर ठरवलं तर रिटर्न येताना जर त्याच मार्गाने आले तर नक्की भेटेल. परंतु पुढे काय होते, मी त्यांना भेटते की नाही हे पुढचे ब्लॉग्स बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. गुड मॉर्निंग बेंगलुरू. चहा पिऊन फ्रेश झालो आणि नव्या उत्साहाने पुढच्या डेस्टिनेशनकडे आम्ही प्रवास सुरू केला. या संपूर्ण प्रवासात आम्ही सगळ्यांनी थोडीफार डुकली घेतली, पण आमच्या छोट्याशा हृदयाचा मात्र अगदी मस्त पोटभर झोप झाली आणि टेनिसची सुद्धा. दोघांना फक्त एकच काम होतं, खाओ पिओ, बाहेर का नजारा देखो और सो जाओ. सकाळचा तो उगवता सुंदर सूर्य, थंडगार वारा आणि महादेवांच्या दर्शनासाठी निघालेला आमचा प्रवास, हे सगळं इतकं सुंदर होतं आणि प्रसन्न होतं की मन अगदी शांत झालं. त्या क्षणी खरंच असं वाटत होतं की महादेवांच्याच कृपेने हा प्रवास अनुभवायला मिळतोय. सर्वात खास गोष्ट म्हणजे या पवित्र ठिकाणी आम्ही सगळ्याच पहिल्यांदा जाणार होतो, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात उत्सुकता, आनंद आणि दर्शनाची ओढ होती. आता फक्त आतुरता होती महादेवांच्या दर्शनासाठी. साधारणपणे 8:30 ते 8:45च्या दरम्यान आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो. मंदिरात जाण्यापूर्वी फ्रेश होणं आणि कपडे बदलणं गरजेचं होतं, त्यामुळे सर्वात आम्ही आधी एक रूम घेण्यासाठी इन्क्वायरी केली, जेणेकरून निवांत तयारी करून दर्शनासाठी जाता येईल. आता आम्ही नेमकं कोणत्या पवित्र मंदिरात जाणार आहोत, कोणते ते मेन शिवलिंग आहे आणि आमच्या दर्शनाचा अनुभव कसा होता, हे पुढे काय काय घडलं, हे सगळं तुम्हाला पार्ट 2मध्ये पाहायला मिळेल. म्हणून पार्ट 2साठी नक्की तयार राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसुद्धा ऑन करायला विसरू नका. हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.